असं कधी झालंय का ऍक्टर बरोबर काहीतरी असं फ्रिक्शन किंवा काही नाव न घेता सांगितलंस तरी चालेल? हो, फ्रिक्शन होतं, पण फ्रिक्शन कुणाला हुकलंय म्हणजे मला असं होतं की जेव्हा आपल्या आपल्या घरामध्ये सुद्धा काही ना काहीतरी फ्रिक्शन्स होतच असतात. इथे तर आपण कम्प्लिटली एका वेगळ्या घरातल्या वेगळ्या जर्नी असलेल्या माणसांना आपण भेटत असतो, तर फ्रिक्शन होतात, नाही असं हे नाही. पण सगळ्या प्रकारचे अनुभव मिळतात. म्हणजे आपण एका वेळेस बघू शकतो की सक्सेसफुल लोक, म्हणजे मी फक्त नाटकाचं आत्ता हे असं नाही सांगत, इन जनरल आपण बघतो की सक्सेसफुल लोक बरीच असतात, पण त्यांचा ग्रेटनेस मला तेव्हा वाटतो जेव्हा ते दुसऱ्याला अपलिफ्ट करण्यासाठी सुद्धा ते काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी प्रयत्न करतात समोरच्या को ॲक्टरला सुद्धा. सो समटाईम्स दे जस्ट वॉन्ट टू विन द सीन, बट मला असं वाटतं की आय एम हिअर टू विन द गेम ओव्हरऑल. माझ्यासाठी हा सीन नुसतं हापापल्यासारखा जिंकणं हे मला महत्त्वाचं नाही वाटत. मला असं ऑफकोर्स खूपदा होतं, बऱ्याचदा होतं असं की सीन खाऊन टाकायचा. हां, म्हणजे मला असं होतं की ठीक आहे, खा मग तुम्ही, पण माझ्यासाठी अजून खूप मोठी जर्नी आहे. आणि लोक पण हुशार आहेत, लोकांना सुद्धा कळतं. म्हणजे अजून मला माझ्या या विचारांवरती किंवा विचार म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की आपण जो पाथ निवडला आहे तो अजून योग्य वाटत जातो, कारण लोक जेव्हा येऊन सांगतात, अप्रिशिएट करतात, तर ठीक आहे ना, दॅट्स ऑल वी वॉन्ट, की आपलं जे काम आहे, आपले एफर्ट्स आहेत ते अननोटीस नको जायला. सो ते जर नाही जाते तर ठीक आहे, मी हा पाथ निवडला, आय वॉन्ट टू बी ऑनेस्ट ऑन स्टेज, आय वॉन्ट टू बी ट्रूथफुल, आय एम डुईंग दॅट. मला झोप लागणार आहे आज, सो ठीक आहे, दॅट इज फाईन. सो होतं असं की ही चढाओढ आणि हे सगळ्या गोष्टी असतात, पण मला त्या इगोच्या रेसमध्ये मला उतरायला नाही आवडत. मला ते यू डू यू, म्हणजे तुमचा फ्रॅजाईल सुपिरियरिटी इगो तुम्हाला जपायचा आहे, तुम्ही जपा, मला काही त्याच्याबद्दल नाही आहे. पण नाटक आणि सिरियल्स पण करतेस. हो. सिरियल्स किंवा सिनेमा ह्याच्यात काय फरक आहे? सिरियलमध्ये जरा काम मला असं वाटतं की खूप मेकॅनिकल होतं आफ्टर अ पॉईंट. हो, हां, म्हणजे प्रेशर असतं, प्रत्येकावर प्रेशर असतं वेगळ्या प्रकारचं. डिरेक्टरवर असतं, प्रोड्युसरवर असतं, चॅनलवरही आय एम शुअर असणारच आहे काही ना काहीतरी. पण ह्यातनं आता ते मला असं वाटतं की सिरियलचं वातावरण हे आनंद देणारं कमी आणि स्ट्रेस देणारच जास्त झालेलं आहे. कोणाला? प्रेक्षकांना? नाही, सगळं काम करणाऱ्यांना. कसा काय स्ट्रेस होतो? म्हणजे डिरेक्टरला असं होतं की यार एका दिवसात 22 सीन लावून ठेवलेले, त्याने कसं मी कम्प्लीट करणार आहे. ड्रेसवाल्यांचं असं होतं की यार तुम्ही आज सकाळी सांगताय की आज आपण प्रोमो शूट करणार आहोत आणि तुम्हाला फेस्टिव्ह लुक हवा आहे, आता मी कुठून मॅनेज करू. स्टायलिस्ट तिकडे चिंताग्रस्त होते की यार आत्ता जाऊन कुठून आणू, तू 7ची शिफ्ट लावली आहे, मी कधी पोचू, कधी मॅनेज करू. ॲक्टरला असं होतं की यार तुम्ही शिफ्ट एक्सटेंड होणार आहे, सांगितलं नाही काहीच, मी काही पर्सनल प्लॅन केले होते, सो ते नाही घडत, ते नाही होत. प्रोड्युसर म्हणतो की यार मी काय करू, चॅनलने मला सांगितलं. चॅनल म्हणतं की यार वी हॅव टू डू इट, त्याच्याशिवाय कसं होणार, कारण की त्यांना जस्ट कळलेलं असतं की दुसऱ्या चॅनलमध्ये आता एक महा एपिसोड येतोय, तिथे एक महालग्न होतंय, सो वी हॅव टू डू इट, नाहीतर मग आपण मागे पडू. सो ह्या सगळ्या रोलर कोस्टरमध्ये ॲक्टर फार असा एक छोटा आहे उरतो ना त्यातला बिंदू, खूपच छोटा प्यादं असतं, एक प्यादं. आणि फार कमी वेळेला मला असं वाटतं की असं फुलफिलिंग एक आनंद मिळतो, किंवा माणूस आहे शेवटी, सगळेजण माणसं आहेत, ते त्या दिवसातनं आनंद शोधून काढत असतात. कोणी असं 100% दुःखी नाही राहू शकत, कारण आपण शेवटी सिच्युएशनला ॲडॅप्ट होतो की ठीक आहे, दिस इज लाईफ, हा स्ट्रेस असणार आहे, मग यातनं पॉझिटिव्ह काय ते मार्ग काढतोय. पण कुठेतरी हे बदलायला पाहिजे ही सिच्युएशन. म्हणजे शेवटी आपण कलेच्या क्षेत्रात आहोत ना, इतकं का रोबोटिक सगळं एकदम होत चाललेलं आहे. पण मग हे ना तुम्ही असं, म्हणजे मी असं जे ऐकते माझ्याकडे सगळे येतात की डेली सोपमध्ये इतकं पिचून काढलं जातं की तुमची क्रिएटिव्हिटी राहते का गं, की तो आपला सीन करायचा, बसायचा, सीन करायचा, इतकं ते मेकॅनिकल होतं, तू म्हणते रोबोटिक तसं. आम्ही प्रयत्न करतो की ह्या सगळ्यातनं वाट काढून तरीसुद्धा त्या सीनमध्ये शिरायचं आणि मनापासनं करायचं प्रयत्न करतात, खूप जण करतात, प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. हर प्रकारची लोक आहेत की जे पाट्या टाकतात, काही जण असतात की जे तरी मन लावून करतात आणि हे करतात. आता
प्रसादचं जेव्हा मी काम बघते पारूमधलं, तर तो आता वेगळ्या शहरामध्ये, साताऱ्यासारख्या शहरामध्ये जाऊन तो शूट करतोय. किती दिवस तो राहतोय? हां. सो त्याला सुरुवातीला तिकडे ॲडजस्ट होण्यासाठी खूप त्रास होत होता. असं कसं असं खूप हे होत होतं. पण शेअरिंगमध्ये पण राहायला लागायचं ना? हां, सुरुवातीला. पण मग व्हॅनिटी व्हॅन वगैरे असं काय नसतं? डिपेंड्स. कारण रोज कोणी व्हॅनिटी व्हॅन्स मराठीमध्ये आणू नाही शकत सिरियलच्या सेटवरती. थोडे दिवस करतात मॅनेज, आउटडोर असेल तर करतात, पण रोज कोण व्हॅनिटी व्हॅन्स आणणार आहे? मग शेवटी तिथे रूम्स तयार करतात आणि काही काही वेळेस त्या तयारही नाही करत, काही काही वेळेस ॲडजस्ट करावं लागतं, असं सगळं असतं. पण जेव्हा मी त्याचं काम स्क्रीनवरती बघते तेव्हा मला असं वाटतं की अरे तू कसं काय असं एवढा छान केला सीन? तो म्हणे हां केला. म्हटलं तू काही असं टॅक्ट वगैरे असं काही तुझं आहे का? मी आपलं जनरल विचारत होते त्याला, असं काही जजमेंटल होऊन नाही, जनरल. तो म्हणे नाही यार, मी शिरतो सीनमध्ये किंवा मी ते फील करतो तेव्हाच मला ते जमतं. सो मला अगेन तोही मुद्दा त्याचा छान कनेक्ट झाला की हो, मला पण असं वाटतं की शेवटी त्या इमोशनला कनेक्ट करण्यावाचून पर्याय नसतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.